लक्ष 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 नाशिककरांनो, तुमच्या घरातील इलेक्ट्रॉनिक वस्तूंसाठी एकच विश्वासाचं ठिकाण वाझट इलेक्ट्रॉनिक्स. फॅन असो, LED लाईट्स, टीव्ही, होम थिएटर, वॉटर हीटर किंवा कार स्पीकर, सर्व काही मिळवा योग्य दरात आणि विश्वासार्ह सेवेसह. पत्ता: रामालय हॉस्पिटलच्या बाजूला, भगवती मिसळच्या मागे, पंचवटी कारंजाजवळ, नाशिक. संपर्क: 96 89 78 68 17. वाझट इलेक्ट्रॉनिक्स, गुणवत्ता आणि विश्वासाचं प्रतीक. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याला प्राधान्य देऊन नाशिक रिंग रोडचे काम पूर्ण करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. नाशिक येथे होऊ घातलेला सिंहस्थ कुंभमेळा दृष्टीपथात ठेवून पायाभूत सुविधांची कामे मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आली आहेत. त्या दृष्टीने नाशिक रिंग रोड प्रस्तावित करण्यात आलेला आहे. या रस्त्यांसाठीच्या भूसंपादनाबाबत शेतकऱ्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवत रिंग रोडचे काम पूर्ण करावे असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान भवनात या संदर्भात आयोजित बैठकीत दिले आहेत. भूसंपादनाचा मोबदला देताना ज्या क्षेत्राचे खरेदी भूसंपादनापूर्वी संबंधित गावामध्ये असेल त्या संपूर्ण गावाला त्या क्षेत्राचा भूसंपादनाचा दर लागू करावा असे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. बैठकीस महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, अन्न आणि औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, बांधकाम सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, आमदार देवयानी फरांदे, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार सरोज अहिरे, आमदार राहुल ढिकले, डॉक्टर राहुल आहेर उपस्थित होते. नाशिक रिंग रोडच्या पूर्णतेसाठी संपूर्ण यंत्रणेने लक्ष केंद्रित करण्याचे निर्देश देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की भूसंपादनासंदर्भात असलेले सर्व प्रश्न तातडीनं निकाली काढावे. जिथे राष्ट्रीय महामार्ग आणि रिंग रोडचे आरेखन सोबतच येत असेल अशा ठिकाणी एकच रस्ता ठेवण्यात यावा. स्थानिक स्वराज्य संस्थेनुसार गुणांक देण्यात यावा. या गुणांकानुसारच भूसंपादनाचा मोबदला अदा करण्यात यावा. राज्यामध्ये असलेल्या नगरपंचायतींना अर्बन बॉडी मेकिंग समजून त्या पद्धतीने गुणांक देण्यात यावा. रिंग रोडच्या जवळील जमिनीच्या खरेदी विक्रीचे व्यवहाराबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. तक्रारींच्या अनुषंगाने अशा खरेदी विक्री व्यवहार प्रकरणाबाबत शासन गंभीर असून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी. रिंग रोडचे भूसंपादन करताना ज्या ठिकाणी बागायती जमीन असून जिरायती जमिनीचे दर दिले जातील अशा ठिकाणी तातडीनं बागायती जमिनीचे दर लागू करावेत. त्यानुसारच शेतकऱ्यांना भूसंपादनाचा मोबदला द्यावा. अशा प्रकरणात कुठेही शेतकऱ्यावर अन्याय होणार नाही याची काळजी घ्यावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिल्या आहेत. सध्या स्थितीत असणाऱ्या रस्त्याचा दर्जा वाढ करून त्यामध्ये रुंदी वाढल्यास शेतकऱ्यांना भूसंपादित करून मोबदला द्यावा असंही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलेलं आहे. या बैठकीला अप्पर मुख्य सचिव महसूल विकास खारगे, अप्पर मुख्य सचिव सार्वजनिक बांधकाम मिलिंद म्हैसकर, विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम, कुंभमेळा प्राधिकरण आयुक्त शेखर सिंह, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण महानगर आयुक्त जल शर्मा, नाशिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री आदी उपस्थित होते. नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी या संदर्भातील सादरीकरण केले. अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच भेट द्या लक्ष न्यूज या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला. नाशिककरांनो, तुमच्या कारचं रूप बदलायचंय तर एकच ठिकाण. लक्षात ठेवा, भंडारी कार डेकोर्स. कार सीट कव्हर पासून ते अँड्रॉइड सिस्टीम पर्यंत, हेडलाइट्स, मॅटिंग, सिरॅमिक कोटिंग, सन कंट्रोल फिल्म्स, ऑडिओ व्हिडिओ सिस्टीम, उफर्स, अलॉय व्हील्स, सगळं काही एकाच छताखाली. बेस्ट टॉप अपग्रेडेशनसाठी फक्त भंडारी कार डेकोर्स. ठिकाण: वज्र कॅपिटल, शिंगाडा तलाव, नाशिक. संपर्क: 98 22 47 56 78. भंडारी कार डेकोर्स, विश्वासाचं नाव, दर्जेदार कार ॲक्सेसरीजचं ठिकाण.